तर हा असा आहे पन्नामिना कुंड। काली माता का मंदिर है जिसकी बलि 1975 से पहले उस पेड़ के नीचे दी जाती। ताजमहल जो बनवला होता ना याच्यामध्ये जो दगड यूज केला आहे तो पण हाच दगड आहे। आणि हे जे व्हाईट कलरचं दिसतंय ना याच्यावर जे छोटी छोटी डिझाईन आतमध्ये ते हत्तीच्या दातापासून बनवलं आहे। सगळ्यात खतरनाक तोफ आहे आणि त्या टायमाला ज्यांनी चालवली होती ना तोफ ती एकदाच चालवली गेली आहे आणि ज्यांनी चालवली तो सुद्धा मेलेला आहे। धावून धावून थंडी घालवण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून बॉडी गरम राहील। हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लेट्स यूट्यूब चॅनलवरती। जयपूरमधला आज आपला दुसरा दिवस आहे। मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलो आहे। हे बघा सकाळचं आत्ता 8:30 वाजताचे तापमान आहे ते म्हणजे 8 डिग्री सेल्सिअस। 7ला उठायचं होतं, आता 12 वाजता कालच्याच सुरुवात 2 फोट करूया। हा 2 फोट करायचे तर काही होतं। 1 hour later. तर सगळे आम्ही फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता रेडी झालेलो आहे। सकाळचे वाजलेत 11 आणि बाहेर बघा आज पूर्ण क्लीन वेदर आहे, अजिबात पावसाचं वातावरण नाही आहे। आज असं अजिबात मनामध्ये नसणार आहे की पाऊस पडेल किंवा आपला प्लॅन फ्लॉप होईल। तर आज आम्ही 2 फोर्ट करणार आहोत, त्याच्यामध्ये अंबर फोर्ट आणि नाहरगढ़ फोर्ट। आता आम्ही निघालेलो आहे अंबेर फोर्टसाठी। थंडी भयानक आहे इथे बाबा एकदम। म्हणजे आपल्याकडे रात्री महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपल्या कोकणामध्ये रात्री एवढी थंडी पडते तेवढी थंडी इथे दिवसा लागते। 1 hour later. आता ही सगळी ट्रॅफिक आपल्याला बघायला भेटेल ना पन्नामिना कुंडसाठी आहे आणि अमेर पॅलेससाठी। बघा लाईनमध्ये गाड्या लागल्यात, येणारं कोणच नाही, सगळे जाणारच आहेत आणि आम्ही पण त्या ट्रॅफिकमध्ये आता अडकलो आहे। जर तुम्ही स्वतःची 4 व्हीलर घेऊन येत असाल किंवा टॅक्सी वगैरे करणार असाल ना तर विकेंडला तर सोडूनच द्या, फुल ट्रॅफिक असते। आज तर आहे थोडीफार गर्दी। हे पन्नामिना कुंड, तिथून आपल्याला आतमध्ये एंटर करायचं आणि बाहेर आहे असे छोटी मोठी शॉप्स बघायला भेटत आहेत। हे बघा आमची इथे छोटीशी शॉपिंग चालू आहे। व्हेरी मच प्रिटी, Okay. समथिंग युनिक। सी ओके, मोबाईलची बॅग। हो काय मोबाईलची बॅग खतरनाक आहे। ते डायरीज पण आहेत आणि आतमध्ये एक कुंड आहे, ते एक्सप्लोर करूया। आणि हे आहे पन्नामिना कुंड। अरे यार असं फोटोज वगैरे मध्ये बघितलं होतं, मध्ये ते पाणी आहे, पायऱ्या बघा, इधर से स्ट्रक्चर बघा कसं आहे एकदम। इथूनच थोडं ते प्रॉपर प्लेन आहे आणि त्यात खाली उडी मारत आहे। नाही ते आहे की नाही माहीत नाही, ते नाही नसेल। हे बघा इकडे टेम्पल आहे, ते पण भारी आहे। समोर आहे तो अमेर फोर्ट, बघा तो काय व्ह्यू करते। तर हा असा आहे पन्नामिना कुंड। आम्ही फोटोसुद्धा काढलेले आहेत तिथे। हे बघा ह्याच्या खाली जाऊ शकत नाही आपण, ही जी पायरी आहे ना ह्याच्यापर्यंतच आपण फोटो काढू शकतो। फॉर एक्झाम्पल इथे फोटो काढू शकतो, ह्या ज्या वरच्या पायऱ्या आहेत ना त्याच्यापर्यंत फक्त फोटो काढू शकतो, याच्या खाली अजिबात जाऊ शकत नाही। ते सिक्युरिटी सरळ बोलत आहेत नाही। तर लगेच आपण पुढे जाऊया। काही करायचे वाजलेले आहेत 1:30। पन्नामिना कुंडच्या इथून आपण बाहेर पडलेलो आहे आणि ह्या अशा छोट्या गल्लीतून आम्ही निघालो आहे समोर फोर्टकडे, म्हणजे अमर फोर्टकडे। तर हा आहे अमर फोर्ट आणि अमर फोर्टची बाउंड्री बघा, तिथून अशी फिरत गेलेली आहे आणि त्याच्या आतमध्ये हे जे सगळं ते गाव आहे, ही बाउंड्री आहे। तो आहे तो जयगढ़ फोर्ट आहे, तो वेगळा फोर्ट आहे, त्याला इथून ॲक्सेस नाही। आपण इथे आलो आहे हा फोर्ट एक्सप्लोर करण्यासाठी। फोर्टच्या बाहेर असं आपल्याला शॉपिंगचे छोटे छोटे स्टॉल्स पण बघायला भेटतील। इथं गॉगल बघतायत, ओ माय गॉड, रे बॅन चलते अभी। न्यू व्लॉगर इज हियर। लेट्स गो गाइस। यहाँ पे छोटा हाथी कैप पहनने की कोशिश कर रहा है, ए बोंबिल, और बकरी उसको फोर्ट चढतानाच आपल्याला आजूबाजूला सगळे आहेत ना हे असे शॉपिंगचे छोटे छोटे स्टॉल्स बघायला भेटतील, ज्याच्यामध्ये तुम्हाला लाकडी खेळणी बघायला भेटतील, स्टिकर्स बघायला भेटतील जे आपण फ्रीजला मॅग्नेटिक म्हणून लावतो, कॅप बघायला भेटेल, ब्लॅक बँगल्स बघायला भेटतील।
परत पितळ्याची भांडी वगैरे बघायला भेटतील. आपण जेवढे आत्तापर्यंतचे पॉईंट्स केलेत, जेवढे कवर केलेत, ते प्रत्येक त्याच्या बाहेर प्रत्येक ठिकाणी शॉपिंगसाठी काही ना काहीतरी आहेच आहे. ओके, इथे आहे ना वरतीत आहे बघा, जबरदस्त पब्लिक आलेली आहे. कारण का आता वीकेंड पण आहे. की हा जो सीझन आहे राजस्थानमध्ये येण्यासाठी परफेक्ट आहे. कारण का थंडीचं वातावरण आहे. दिवसामध्ये जवळजवळ 13 डिग्री सेल्सिअस तापमान दिवसामध्ये, म्हणजे सकाळचे 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 13 डिग्री सेल्सिअस तापमान जातं आहे. तर थर्मल घालावं लागतं दिवसा. आणि हे बघा, हे पण घालावं लागतं. बाईकवर तर हे घालायलाच पाहिजे, कारण तर चेहरा पूर्ण फुटून जाणार. त्यानं हा जो फोर्ट आहे आमेर फोर्ट किंवा अंबर फोर्ट पण म्हटलं जातं, तर हा मानसिंग राजाने 16व्या शतकात बांधला होता. आमेर फोर्टची जी बाउंड्री आहे ती 12 किलोमीटर आहे. आणि त्याच्यामध्ये जे बाकी सगळी आतमध्ये जी गाव आहेत ना, ते आमेर फोर्टमधली सगळी गाव आहेत. ₹1200 तिकीट पर पर्सन 200 रुपीज. ओके, बघूया आता 200 रुपयेप्रमाणे आपल्याला तेवढं वर्थ इट आहे की नाही. या डायरेक्शन आपल्याला जयगड फोर्टचा पूर्ण व्ह्यू बघायला भेटेल, जो आहे इकडे. हा बघा, हा जयगड फोर्ट आणि त्याच्या खाली हे सगळे गाव आहे. आमेर फोर्टच्या खालचं गाव. आपण इथूनच आतमध्ये आलेलो आहे. या गल्ल्यांमधून क्रॉस करत हे बघा, हे सगळं पार्किंग आहे. तिथून एक्झिटसाठी आहे, एंट्री तिकडून आहे. आता जातो इकडे वरती आम्ही. जर तुम्हाला हा लाईव्ह शो बघायचा असेल तर इथं स्कॅनरसुद्धा आहे आणि त्याचे चार्जेस वगैरे इथे दिलेले आहेत बघा. आपण तिकीट काउंटरला तिकडे गेलो होतो. तिथून ह्या साईडला एक तो तलावाचा थोडासा व्ह्यू बघितला आणि तिथून परत आलो आणि तिथून वर पायऱ्या चढत हा व्ह्यू आता आपण बघतोय. आणि इथून असा हा सगळा पूर्ण परिसर दिसतोय ना. थोडी माहिती आम्हाला माहीत नाही या फोर्टबद्दल, त्यामुळे आम्ही इथे गाईड हायर केला आहे. तर तुमचं नाव काय? रूप सिंह कौंडी. ओके, तर हे आपल्याला या फोर्टबद्दल माहिती सांगणार आहेत. इसको 4 भागों में डिवाइड किया गया है. फर्स्ट पार्ट ये है जिसको जलेब चौक के नाम से जानते हैं, जिसमें हम खड़े हैं इसको दीवाने हम कहते हैं. तो यहाँ पे पहले के जो सेना थी, जो राजा के अंडर में जो सैनिक थे, वो यहाँ पे परेड किया करते थे. सामने डोम्स बनी हुई है, इसमें राजा और रानी बैठा करते थे. और यहाँ पे जो परेड किया करती थी आर्मी, वो सैल्यूट दिया करती थी राजा और रानी को. ठीक है, यहाँ पे इसमें जितने भी नीचे वाले हॉल्स बने हुए हैं, रूम्स बने हुए हैं, वहाँ पे हस्तबल रहा करता था राजा का. हस्तबल का मतलब होता है घोड़े. घोड़े रहा करते थे इनमें नीचे में. और ऊपर वाले जो डोम छोटी छोटी विंडोज़ हैं, खिड़कियाँ हैं, वहाँ पे उनको संभालने के लिए जो सैनिक होते थे घोड़ों को संभालने के लिए, या फिर उसके जो पहरेदार हुआ करते थे जगह जगह पे, वो उसमें निवास करते थे. ऊपर वाली जितनी भी छोटी छोटी छतरियाँ हों. ठीक है, यहाँ पे एक मंदिर है, काली माता का मंदिर है, जिसकी बलि 1975 से पहले उस पेड़ के नीचे दी जाती है. जो ये पेड़ है ना, ये पीले पीले फूल है. यहाँ पे आज भी बलि दी जाती है, लेकिन यहाँ पे नहीं दी जाती, पीछे की तरफ दी जाती है, जिसका नाम है बकरे की. आज भी यहाँ पे मॉर्निंग टाइम में एवरीडे दी जाती है. उसमें फर्स्ट नंबर पे आती है चाइना की बाउंड्री, और दूसरी आती है चित्तौड़गढ़ की, और तीसरी आती है आमेर पैलेस की बाउंड्री. तो ये छोटी छोटी डोम्स आप उस पर देखोगे, इस बाउंड्री पे ये डोम्स हैं जिस पे पहरेदार रहा करते थे मैसेज देने के लिए. वहाँ पे मैसेज देने के लिए नगाड़ा और झंडियाँ रखा करते थे, ताकि उनसे मैसेज मिल सके ढोल को बजा के. और अंदर की तरफ जैसे ही वो मैसेज मिलता तो यहाँ से अलर्ट कर देते थे रानी को या राजा को, या आक्रमण होने वाला है, या फिर राजा या फिर कोई सगे संबंधी आने वाला है. तो यहाँ से वो मैसेज अंदर जाता था. उसके गणेश पोल गेट है जिस पे रंग बिरंगी चित्रकारी है. ये 450 साल पुरानी चित्रकारी है इस गेट पे. यहाँ पे ये जो 48 पिल्लरों का जो आप देखो पिल्लरों के ऊपर है,
16 इसके अंदर हैं, बाकी के इसके बाहर हैं। जो यहाँ पे जो है राजा का दरबार लगा करता था उस टाइम पे, जो राजा का दरबार था वो इसी जगह पे लगा करता था। नीचे कारपेट बिछाई जाती थी, ऊपर की तरफ उनके सोफे रखे रहते थे जिनसे वो दरबार लगाया करते थे। बीच में राजा रहता था और चारों तरफ उनके सामंत वगैरह राज जो मुख्यमंत्री थे एक तरीके से वो बैठा करते थे उनके साथ में। पूरी आमेर रियासत थी, ये जितने भी आपकी नज़र जाएगी आगे तक ये पूरी आमेर रियासत थी। उसको 27 भागों में डिवाइड किया गया था। 27 भागों के छोटे छोटे से इसमें आपको हॉल से छोटी छोटी छतरियाँ दिख जाएंगी। तो इसी में ही उनके जो रियासत थी उनके छोटे छोटे ठिकानों के मुख्यमंत्री या फिर एक तरीके से सामंत कह सकते हैं उनको, वो बैठा करते थे इनमें से एक था राजा मान सिंह, जो अक्सर जो आपने एक युद्ध सुना होगा हल्दी घाटी का युद्ध, उसमें महत्वपूर्ण भूमिका राजा मान सिंह ने निभाई थी अकबर की तरफ से। तो जब राजा मान सिंह युद्ध करने के लिए गए थे अफ़गानिस्तान में अफ़गानियों से, तो कश्मीर में उन्होंने पड़ाव डाला और वहाँ पे केसर की खेती होती है। तो नॉर्मल जो टेम्परेचर होता है माइनस का टेम्परेचर कश्मीर में होता है, तो वहाँ पे केसर की खेती होती है। तो वहाँ पर केसर की खेती को देख के मोहित हो चुके हैं और उन्होंने अपने जो रियासत थी उसमें केसर की खेती करने की कोशिश करी थी यहाँ पे, लेकिन सक्सेस नहीं हुआ। नीचे की तरफ चारों तरफ तालाब खुदवा दिया और बीच में एक गार्डन बनवा दिया, ताकि तालाब इसलिए खुदवाया ताकि नमी बन सके और जो केसर की खेती है वो अच्छी तरीके से हो सके। तो वो सक्सेस नहीं हुआ क्योंकि यहाँ पे जो टेम्परेचर होता है वो हाई का हो जाता है मई जून के महीने में। तो मई जून का महीना होता है तो यहाँ पे भीषण गर्मी होती है। मित्रांनो, जोधा अकबरची जी शूटिंग झाली होती ती इथेच झाली होती असं ते गाईड म्हणत आहेत। आणि त्याच्या बाजूने बघा ही लेक आहे। तर मला आठवतं आहे की त्या पिक्चरमध्ये ही लेक बघायला भेटली होती आणि आता तिथे जाण्यासाठी ॲक्सेस अजिबात नाही आहे। बघू शकतो आपण की गाड्या सगळ्या एका साईडने जातात। कहने को जिसने बहारा आहे हे जे सॉन्ग आहे ना ते इथेच शूट केलेलं आहे। त्याच्यामध्ये अजून एक शूटिंग केली होती की त्याचे घोडे वगैरे येत असतात ते इथूनच आलेले आहेत। ओके, पानी को गर्म करना हो किस प्रकार से गर्म करना है। तो ये दो होल्स हैं, ये भट्टियाँ हैं, भट्टी का काम करती हैं। इसमें अंदर कोयले और लकड़ियाँ जलाई जाती थी जिससे हीट हो सके, और जैसे हीट होती थी तो इसमें अंदर की तरफ कॉपर की प्लेट होती है। कॉपर की प्लेट इस बाथ टब से इस टंकी अंदर यहाँ से वो टच होती थी जो कॉपर की प्लेट थी। जैसे इसमें आग जलती थी तो वो कॉपर की प्लेट पानी की टंकी को ऑटोमेटिक गर्म कर देती थी। अगर राजा महाराजा को सर्दियों के मौसम में गर्म पानी की आवश्यकता होती थी तो इसी तरीके से की जाती थी। इंटरेस्टिंग माहिती आहे या किल्ल्याबद्दल। बरं झालं ना आपण हायर केला गाईड। गाईड असं सांगतात। आता आपण ज्या रोड छोट्या छोट्या रोडने जातोय तर हा आहे ड्रेसिंग रूम आणि हा आहे बाथ टब। होती थी उतना वो पानी यूज में कर सकते थे। और नीचे की तरफ आपको एक नीचे एग्जिट में होल्स दिख जाएगा। अगर पानी खराब होता है तो उसको उस रास्ते से निकाल दिया करते थे। इसमें केसर और चंदन मिलाया करते थे ताकि पानी जो है सुगंधित बना रहे। ये बाथ टब है उस जमाने का। तो गाईड म्हणतात ह्याच्यावर जो कलर करावा लागतो ना ते इथलेच गाववाले करतात। नीलम पत्थर से किया गया है जो नेगेटिव ऊर्जा जो होती है उसको दूर करता है। भूम रहती बादल दूर करता है। राजा का बेडरूम जो है पीछे की तरफ है तो उसके बेडरूम के पास में कोई नेगेटिव ऊर्जा ना आए, इसीलिए इसको नीलम पत्थर से पेंट किया गया। नीलम पत्थर का बॉर्डर आणि या सर्कल आहे त्याच्यामुळे बाहेरने बघा ते निळ्या कलरचा दगड असून त्याचा कलर यूज केलेला आहे, कारण का निगेटिव्ह एनर्जी लांब राहिली पाहिजे राजापासून। ओके, माझ्या समोरचं गार्डन बघा मित्रांनो, एकदम जबरदस्त काय स्ट्रक्चर केलेलं आहे, एक नंबर। ह्याच्यासाठी खरंच लाईक करा। वरती आहे इथे तिकीट घेऊन आतमध्ये येणं। खरं सांगतो तुम्ही या 200 रुपये तिकीट आहे। तुम्हाला वाटेल महाग आहे बट तुम्ही पर्सनली या, तुम्हाला खरंच आवडेल। आणि इथे गाईड पण हायर करा, तुम्हाला या फोर्टबद्दल बरीचशी माहिती तुम्हाला इथे भेटणार, थोड़ा मैं तुम्हारा गारंटी देता हूँ। ये जो पार्ट है सबसे सुंदर इस पैलेस का पार्ट है। वैसे पूरा महल ही पूरा सुंदर है, लेकिन इसमें जो चार चांद लगाता है इस आमेर पैलेस में वो ये है। इसको बोलते हैं शीश महल, दीवाने खास और जय महल, 3 नाम है इसके। तो शीश महल इसीलिए कहते हैं क्योंकि ये कांच से जड़ा हुआ है। जय महल इसीलिए कहते हैं क्योंकि ये मिर्जा राजा जयसिंह ने बनवाया था। दीवाने खास इसलिए कहते हैं क्योंकि यहाँ पे खास जो होते थे उन्हीं की एंट्री थी।
पीछे की तरफ थे वहाँ पे आम पब्लिक आ सकती थी, यहाँ पे कोई आम पब्लिक नहीं आ सकती थी, सिर्फ। तर मित्रांनो, आता मला एक माहिती भेटलेली आहे की हा जो भाग आहे ना, हा सगळा तो आहे शीश महल. म्हणजे राजा होते ना त्यांनाच ॲक्सेस होता आणि त्याचे जे फॅमिली मेंबर्स होते त्यांच्यासाठीच फक्त ॲक्सेस आहे. ती जी राणी होती ना तिला आतमध्ये दिवसामध्ये जे असे चांदण्या बघायला भेटायला पाहिजेत ते दीप लावून किंवा दिवे लावून वगैरे इथे दाखवले जात होते. आता पण थोडेफार बघायला भेटेल असं ते गाईड बोलत आहेत. आणि राणी आहे ना ह्या पॅलेसच्या म्हणजे हा भागाच्या बाहेर जाऊ शकत नव्हती, कारण का राणीला म्हणजे जाण्यासाठी परवानगी नव्हती. त्यामुळे ती इथेच ह्या भागामध्येच कुठे ना कुठे फिरू शकत होती. ती इथे बोर नको व्हायला म्हणून त्यांच्यासाठी संगीत वाद्य वगैरे हे कार्यक्रम इथे केले जात होते. तर आपण मोबाईलचा फ्लॅश ऑन करून वरती दाखवला ना तर तुम्हाला तिचे ग्लासेस आहेत त्याच्यावर तुम्हाला उजेड दिसणार. आतमध्ये सगळं तसंच आहे. हे जे गार्डन बघायला भेटते ना हे मुघल स्टाईलमधलं गार्डन आहे. ओके, ह्याच्यामध्ये तुम्हाला एक अपडेट देतो की ताजमहल जो बनवला होता ना त्याच्यामध्ये जो दगड यूज केला आहे तो पण हाच दगड आहे जो इथे आपल्याला बघायला भेटतो. आणि तो पण तिकडूनच दगड मागवला होता, कारण तेव्हाचे जे राजा वगैरे होते म्हणजे इथले त्यांना मुघलांचं आर्किटेक्ट खूप आवडलं होतं, त्यामुळेच हे सगळं त्यांनी त्यांच्याकडून करून घेतलेलं आहे. ही पालखी आहे, ही पालखी पूर्ण बनवली आहे चंदनाची. की राजा जेव्हा राणीला भेटायला यायचा तर तिला जे एकदम असे जडजडवाले तिचे जे कपडे होते ते घालून तिला चालण्यासाठी प्रॉब्लेम व्हायचा. तर ते चालण्यासाठी प्रॉब्लेम होण्यासाठी ही पालखी बनवली होती, जेणेकरून तिचा जो पॅलेस आहे हा जो भाग आहे तो वरून पण आणि खालून पण फिरण्यासाठी हा होता. मित्रांनो, हा दरवाजा बघायला भेटतो ना तर हा राणीच्या रूममध्ये जाण्यासाठीचा ॲक्सेसचा दरवाजा आहे, ज्याच्यामध्ये चंदनाचा वापर केलेला आहे बनवण्यासाठी. आणि ह्याच्यावरती जी डिझाईन बघायला भेटते ना छोटी छोटी ही सेम इथल्या या गार्डनची डिझाईन आहे. आणि हे जे व्हाईट कलरचं दिसतंय ना याच्यावर जे छोटी छोटी डिझाईन आतमध्ये ते हत्तीच्या दातापासून बनवले, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळे हत्तीच्या दातापासून बनवलेलं आहे. तर आपण या साईडने या भागाच्या वरती आलेलो आहे आणि इकडे काम चालू आहे. या साईडला जयगड फोर्टसुद्धा आहे. हे मग अशा आपण गार्डन बघितलं, इथं वरच्या भागात आलेलो आहे आपण. तर हा जो भाग आहे ना इथे एक छोटीशी विंडो आहे बघा. मगाशी एका माणसाने इथून तोंड पण काढलं होतं. इथे छोटीशी एक विंडो आहे. त्या विंडोचा फायदा याच्यासाठी आहे की राणी तिथे ना दिवा लावायची. तेव्हाच्या काळाचे जे राजा महाराजा होते ना ते युद्धालाच असायचे, म्हणजे 100%मधले जवळजवळ 70 ते 80% त्यांचा युद्धामध्येच टाईम जायचा त्या काळातला. तर राणी त्यांच्या युद्धामध्ये म्हणजे जिंकण्यासाठी त्यांच्यासाठी प्रार्थना करायची तो दिवा लावून, जोपर्यंत ते येत नाही. आणि जसा राजा येणार असेल ना तर त्याचं स्वागत पण त्या विंडोमधूनच करायची ती. या साईडला आपल्याला जयगड फोर्ट बघायला भेटतो आहे. तर हा जो फोर्ट आहे एक वेगळा भाग आहे, हा आहे तो गव्हर्नमेंटकडे. आणि तो आहे ना तो फोर्टचं म्हणजे जे ॲक्सेस वगैरे आहे सगळी परमिशन वगैरे आहे ती त्या किंगकडेच आहे. म्हणजे त्याचे वंशज आहेत ते सध्या आता सिटी ऑफ पॅलेसमध्ये राहतात. तो झेंडा बघायला भेटतो ना तिथे अशी एक तोफ आहे, जगामधली सगळ्यात खतरनाक तोफ आहे. आणि त्या टायमाला ज्यांनी चालवली होती ती एकदाच चालवली गेली आहे आणि ज्यांनी चालवली तो सुद्धा मेलेला आहे. म्हणजे ती तोफ चालवल्यानंतर जो सैनिकांनी जी लावली होती तो सैनिक तिथेच मेला. आणि बाकीचे तिथले होते ना त्यांनी सरळ पाण्यात उडी टाकली होती. आणि तिची जी गर्जना होती ना त्या गर्जनामुळे त्या टाईमच्या ज्या प्रेग्नंट बायका होत्या म्हणजे ज्या तिथे राहणाऱ्या महिला वगैरे त्यांची बाळं पण तेव्हा म्हणजे पोटातल्या पोटातच त्यांचं डेथ झाली होती, असं काही स्टोरी आहे त्या टाईमची. तिथे आता पण तिथली शस्त्र वगैरे बनवले जातात, त्या सगळ्याचा कारखाना तिथे आहे, आपण जाऊन बघू शकतो. बट आता टाईम नाही त्यामुळे तिथे जाण्यासाठी म्हणून आम्ही जाऊ शकत नाही आहोत. आता आपण वरती होतो तिथून पलीकडे साईडला जातो. तर हे असं स्ट्रक्चर बघायला भेटतं आहे ना, तर हे आहेत सगळे राणींचे रूम. टोटल 12 राण्या होत्या राजाच्या. त्यांचे सगळ्यांचे ते दरवाजे आहेत ते या साईडला आहेत. राजा कुठल्या राणीकडे यायचं आहे त्याचा ॲक्सेस त्याला माहिती होता, तो त्या हिशोबाने चूज करायचा. हा वरचा भाग बघायला भेटतो ना, इथे फक्त राजा येऊ शकत होता, बाकी कोणी नाही. ठीक आहे, राणीकडे येण्यासाठी पण फक्त राजा येऊ शकता, बाकी कुठलाच मर्द येऊ शकत नव्हता. म्हणजे कोणी सैनिक म्हणा, कोणी असेल, कोणी मेल असेल, कोणी इथे येऊ शकत नव्हता. तुम्हाला हे बघायला भेटत असेल असे जे सिक्युरिटीसारखे बनवले आहेत, हे इथे म्हणजे त्याचे सैनिक बसायचे. आणि सैनिक पण जे होते ते पण सगळे किन्नर होते. फिमेल जरी ठेवला तरी फिमेल कमजोर असतात, त्यामुळे इथून जो पेहरा द्यायचा आहे त्यासाठी किन्नर परफेक्ट होतात, त्यामुळे किन्नर ठेवले गेले होते. तर हा जो एरिया आहे ह्या एरियाला बोलला होतं बारादरी. बारादरी याच्यासाठी की
राजा इथे येऊन त्याच्या 12 राणींना भेटू शकतो. कारण का ज्या 12 राण्या होत्या त्यांना काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही बोलायचं असेल त्याबद्दल त्या इथे येऊन राजा इथे बसायचा आणि सगळ्या राणी एकत्र येऊन त्याच्याशी त्या प्रॉब्लेमवर किंवा काय ज्या गोष्टी चर्चा करायच्या त्याच्यावर त्या बोलू शकत होत्या. विदाऊट राजा राणी एकमेकांना कुठलीच राणी कुठल्या राणीला भेटू शकत नाही आहे. अजून एक तुम्हाला इम्पॉर्टंट सांगतो की जोधा अकबर मूवी तुम्ही बघितला असाल, त्याच्यामध्ये ऋतिक रोशन आणि ऐश्वर्या रायमध्ये तलवारीची एक लढाई होती ना, तो सीन इथेच घेतलेला आहे. या ठिकाणी शूट केलेला आहे. तर हा आहे असा 12 दरी. इकडे 3 रूम, तिकडे 3 रूम, तिकडे 3 रूम आणि या साईडचे हे 3 रूम झाले टोटल 12. आणि या 12 राणींना भेटण्यासाठी राजाकडे 12 दरवाजे होते. तो त्या हिशोबाने त्या राणीच्या रूममध्ये येऊ शकत होता, ज्या राणीकडे त्याला यायचं ॲक्सेस असतील. आता आपण फोर्टमधून एक्झिट करतोय आणि मार्केट बघायला जाणार आहोत. आणि ते मस्तपैकी वाजवतात बघा. अर्जेंट में राजा हैं ये, पद्मनाथ सिंह इनका नाम है, पोलो के बेस्ट खिलाड़ी हैं. और ये इनकी बचपन की फ़ोटो है. ये इनकी दादी माँ है गायत्री देवी, जो लास्ट क्वीन है. इंदिरा गांधी के टाइम की ये लास्ट क्वीन है. तर मित्रांनो आता आपण एक्झिट करत होतो ना, तर तेवढ्यात तिथे आपल्याला हा बॉक्स बघायला भेटला आहे. जेव्हा राजा महाराजाचा युद्ध करायला जायचे ना, तर तिथली काही ज्वेलरी घेऊन यायचे ना, तर ते अशा बॉक्समध्ये घेऊन यायचे. तर ह्याची साईज बघा एकदा, ती कडी बघा केवढी मोठी आहे. ह्याचं लॉक किती मोठा असेल अजून. आज कन्फ्युज करायचं मिळूनच्या चॅनल आधी अविक्रांच्या चॅनलवरती मला प्रेम झालं. मला आता रिग्रेट होतं आहे की मी एक लँग्वेज शिकायला पाहिजे आणि लवकर माझ्या वालदकर खानदानाची जेनेटिकल हिस्ट्री चेंज करून घेतली. मित्रांनो आता आपण इथून एक्झिट केलं आणि इथे एक सुरंग बघायला भेटेल बघा या साईडला. तर ही जी सुरंग आहे ना, मगाशी मी तुम्हाला दाखवलं जो जयगड फोर्ट होता ना, तिथून ते लोक या सुरंगने येत आहेत. पब्लिक येऊ शकते, बट आता आता वाजलेले आहेत 4 आणि 4 नंतर हा बंद होऊन जातो. म्हणजे कोणी येऊ शकत नाही, फक्त तिकडची पब्लिक येऊ शकते. इथून तिकडे जयगड फोर्टला कोणी जाऊ शकत नाही. याचा टाईम आहे पर्टिक्युलर, ते म्हणजे 8 ते 4. इथे काही घरं आहेत बघा, तुम्हाला पडीक वाटत म्हणजे खंडरसारखी वाटत आहेत. तर ती घरं याच्या कारणाने खंडर आहेत, कारण का इथली जी लोकं आहेत ना, ती जयपूर सिटीमध्ये शिफ्ट झाले आणि जे इथे राहिले त्यांनी स्वतःची घरं डेव्हलप करून घेतलेली आहेत. तर आता इथून निघतोय नाहरगड फोर्टसाठी. संध्याकाळचे वाजलेले आहेत 5. तर बघूया नाहरगडला आपल्याला एंट्री भेटते की नाही ते. ओके, लेट्स गो. मित्रांनो आता डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळी बघायला भेटत असेल आणि आजूबाजूचा परिसर बघायला भेटतो. तर हा आहे नाहरगड फोर्टवरचा भाग. त्यात आपण आलेलो आहे. बरंच थंडी होती, कारण काही येताना मी गाडी चालवत होतो, सौरभ मागे बसला होता. भयानक थंडी आहे बाबा. इथून मेन एंट्री आहे नाहरगड फोर्टची. गाड्या आम्ही इथे पार्क केल्यात, पण गाडी अजून पुढे घेऊन जाऊ शकतो. तर थंडी मला लागते म्हणून मी आता आणि सौरभ आम्ही धावून थंडी घालवण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून बॉडी गरम राहील. नाहरगड फोर्टला जेव्हा आपण आतमध्ये पहिली एंट्री करतो, त्याच्यानंतर सरळ गाडी घेऊन किंवा धावत किंवा चालत येऊ शकता तुम्ही. तर याची समोर एंट्री आहे आणि या एंट्रीच्या समोरच तिथे तुम्हाला तिकीट काउंटर भेटेल. 6 जणांचे आमचे 612 रुपये झालेत. हे बघा 612. तर सध्या इकडे लाईटिंग केलेली आहे, तर आम्ही इथे आलो आहे. इथून मे बी सिटीचा व्ह्यू आपल्याला बघायला भेटेल, तो पहिला बघून घेऊया. तर आता मी तुम्हाला इथनं या छोट्याशा विंडोमधून थोडासा जयपूर सिटीचा थोडासा नजारा दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा बघा, गारगार वाटतंय. बघा सगळे थंडीने गप्प झालेत. मयूर दादा काय बोलत नाही. एस क्यू ते होणार ॲडिटेट. आय रिअली वॉन्ट टू से समथिंग.
ज़बरदस्त ठंडी। इसीलिए मैंने हैंड ग्लोव्स लाए थे, मुझे इसकी ठंडी नहीं लग रही है। लेकिन मैंने जब इधर हैंड ग्लोव्स निकाले वैसे ही मुझे मेरे हाथ इतने ठंड पड़ गए तो मुझे पता चला कि मुझे मैंने पता है अभी कि मुझे ठंडा लगा। या साईडने एंट्री आपल्याला, लेट्स गो बघून घेऊया नाहरगड फोर्टचा नाईटचा व्ह्यू बघून घ्या। लाईटिंग सोडलेली आहे या साईडला, तोफसुद्धा आहे, म्हणजे दोन्ही साईडला आहेत। वरती माकडा एवढ्या रात्री, शिवमचा मित्र या विक्रांत वरती बसला आमचा। एकदम जबरदस्त डिझाईन, हे आर्किटेक्ट बघा तुम्ही, आणि त्या विंडोजसुद्धा। मित्रांनो ह्या विंडोमधून सिटीमधल्या ज्या लाईट्स चालू आहेत त्यांचा व्ह्यू बघा, एन्जॉय करा। तर तिथल्या फोर्टमध्ये अशा टाईपच्या डिझाईन ना तुम्हाला कॉमन बघायला मिळतील, आणि या किल्ल्यांमध्ये हे जे आर्किटेक्ट आहे आणि जे डिझाईन आहे हेच मेन बघण्यासाठी मोठमोठे टुरिस्ट बाहेरच्या देशातून येतात। कारण का ही सगळी जी कलाकृती आहे मुघलांनी आणि आपल्या हिंदू राज्यांनी सगळी बनवलेली आहे त्या काळची। विचार करा त्या काळची लोक अशा प्रकारचे डिझाईन बनवू शकतात, ते पण हाताने, ठीक आहे। आणि तेव्हा कुठला केमिकलचा यूज पण नव्हता, जे काय होतं ते नैसर्गिक साधनरित्याने ते सगळं बनवत होते। आणि सगळीकडे एक गोष्ट कॉमन आहे की प्रत्येक रूमला असे छोटे छोटे रूम्स आहेत। इकडे कपाट आहे, या साईडने विंडो आहे जेणेकरून बाहेरचा व्ह्यू बघू शकतो। इकडे खण दिलेले आहेत, या साईडला एक रूम आहे आणि या साईडला एक रूम आहे। सो प्रत्येक रूम आहेत ना हे सेम आहेत, आणि प्रत्येक रूमला एक अशी छोटी छोटी पडवी पण दिलेली आहे। व्हेरी इंटरेस्टिंग। नाहरगड फोर्टच्या इथून बाहेर आलो आहे, बाहेर म्हणजे वरतीच इथे एक शॉप आहे मॅगीचं, तर मॅगी खाणार आहोत। कारण का जबरदस्त थंडी आहे। तुम्हाला मी टेम्परेचर दाखवतो सगळ्यात पहिलं, टेम्परेचर चेक करूया। 12 डिग्री, बट इट फील्स लाईक 8 डिग्री सेल्सिअस। मॅगी आलेली आहे एवढ्या थंड वातावरणामध्ये मित्रांनो, मॅगी खाऊया, जबरदस्त थंडी आहे। सॉरी मैंने लिया चम्मच, हा बघा माझा चमच चोरतोय क्योंकि बहुत ठंड है, खाना पहले जरूरी है। यस यस बॉस। इथून निघतोय आम्ही सर, अजिबात काही थांबणार नाही, कारण का इथून निघायची वेळ झालेली आहे। जो खरा पॉईंट मला तुम्हाला दिवसा दाखवायचा होता तो मी कवर करू शकलो नाही, त्यासाठी सॉरी। बट नेक्स्ट टाईम जर आलो तर मी तुम्हाला दिवसा संध्याकाळच्या टायमाला 4 ते 5च्या टायमाला हा व्ह्यू नक्की दाखवेल। आता फटाफट घाई करतो आणि इथून निघतो, कारण का स्कूटी आपली रेडी आहे। लेट्स गो। A few moments later. हॉस्टेलला जाण्याअगोदर मित्रांनो आम्ही आलो आहे जलमहालला। त्या साईडला रोड आहे, ते गाड्या पार्क केल्यात आम्ही, आणि हा बघा जलमहाल। पाण्यामधला महल, वाव। तिथे जाऊ शकत नाही आपण, फोटोज घेऊ शकतो, आणि सनसेटसाठी आज जबरदस्त बोलतात पॉईंट आहे। बट सगळंच रात्रीचं करावं लागलं। नाहरगड फोर्ट